जीवनाचं अर्ध्याहून जास्त आयुष्य दुबईमध्ये एका मोठ्या नामांकित कंपनीत काम करून कमलेश रावांनी घालवलेलं होतं. त्यामुळे भरपूर असं सेविंग्स आणि रिटायरमेंटचं पेमेंट हे देखील त्यांना येत होतं. सगळं जीवन असं सुखमय होतं, समाधानी होतं. कमलेश राव नेहमी त्यांच्या बायकोला म्हणायचे, "बस आता, एकदा की आपल्या बाळाचं लग्न झालं की आपण आपल्या आयुष्यात रिकामं झालो, तेही देवादेव करायला." परंतु म्हणतात ना, गोष्टीचा जितका आपण विचार करू त्या काहीतरी वेगळ्याच घडत असतात. म्हणूनच नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि हे सगळं काही घडलं. मित्राची मुलगी सून म्हणून घरी आणली आणि तिने कमलेश रावांचा आणि त्यांच्या बायकोचं आयुष्य नरक बनवलं. परंतु रमाताईंनी आता पूर्णपणे मनामध्ये निर्धार केला होता की आता सुनबाईला तिच्या चुकीच्या वर्तणुकीची शिक्षा घडवल्याशिवाय मी राहणारच नाही. आज सकाळी सकाळी अमृता आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना, आजूबाजूच्या राहणाऱ्या मंडळींना आणि नातेवाईकांना फोन करून हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं. अमृता आणि सुजितला आधीच सांगून ठेवलं होतं, मला हळदी कुंकू खूप मोठं करायचं आहे, परंतु त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये मला तुझ्या आईची लुडबुड नको आहे. अगं अमृता, आई कुठे जाणार आहे? कार्यक्रम घरात असल्यानंतर तिला बाहेर पाठवणं चांगलं दिसतं का? पाहुणे मंडळी आपल्याला काय विचारतील? आई कुठे आहे? तेव्हा आपण काय उत्तर द्यायचं? परंतु अमृताने स्पष्ट शब्दात अगदी सांगितलं नाही, मला जमणार नाही म्हणजे नाही. तुझ्या आईला तू एकतर वृद्धाश्रमात सोड किंवा माझ्या आयुष्यातून कायमची घालव. तुझ्या आईमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. जेव्हा अमृता सुजितला हे सगळं बोलवून दाखवत होती, हे सगळं बोलणं ऐकताना रमाताईंना खूप वाईट वाटत होतं आणि त्यांना सतत आपल्या स्वर्गवासी पतीच्या आठवण येत होती. किती पैसा, प्रॉपर्टी होती माझ्या नवऱ्याकडे. माझा नवरा असताना मी किती सुखाने राहत होती. परंतु आज काय दिवस आले आहे, ह्या गोष्टी आठवणीत रमाताई सतत रडत असायच्या. कमलेशराव आणि त्यांची बायको रमाताई देखील अत्यंत संस्कारी आणि साध्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता, सुजित. कुटुंबात जेमतेम 3च माणसं असायची. कमलेशरावांचे आईबाबा तर गावीच होते, कारण त्यांचा मोठा भाऊ हा गावीच राहत असल्यामुळे कमलेशरावांचे आईबाबा हे गावीच राहायचे. परंतु ते आईवडिलांची खूप सेवाही करायचे. पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या वेळेला द्यायचे. कधीकधी सुट्टीसाठी त्यांच्या आईबाबांना मुंबईला आणलं की एवढी त्यांची सेवा करायचे की एखाद्यानं पाहिलं की त्याचा आदर्श घ्यावा इतका छान वागत असायचे. रमाताईने देखील सून म्हणून कोणत्याच कर्तव्यात कस ठेवली नव्हती आणि रमाताई नेहमी सासूबाईंना म्हणायची, आई, तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं काही चांगलं आहे. तुमच्या कष्टाचे आज जे काही आहे ते फळ मिळालं आहे. कमलेशरावांचा एक मित्र दौलतराव यांचा आणि कमलेशराव यांचा एकदम घरचा घनिष्ठ संबंध होता. नेहमी एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. कोणता कार्यक्रम असेल तर त्यांच्याशिवाय तो न होणं हे दोघं मित्र मिळून असलेले, तरी एखादे नातेवाईकांसारखेच अगदी एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत होते. दोन्ही कुटुंबांचे एकमेकांच्या घरी जाणं येणं असल्यामुळे दौलतरावांची मुलगी आणि कमलेशरावांच्या मुलाचं एकमेकांवरती प्रेम झालं. नकार देण्यासाठी कोणतीच गोष्ट नव्हती. होकार तर मिळणारच होता. हे दोघा मुलींना चांगलंच माहीत होतं. म्हणूनच सुजितने आणि अमृताने त्यांचं लग्न आधीच ठरवून ठेवलं होतं. दौलतरावांना देखील माहीत होतं की माझी मुलगी त्या घरामध्ये अगदी सुखाने आणि आनंदाने राहू शकते. त्यामुळे दौलतरावांनी आणि त्यांच्या बायकोने कोणताही मागचा पुढचा विचार न करता अमृताच्या आणि सुजितच्या लग्नाला होकार कळवला. लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. अमृता ही कमलेशरावांच्या आणि रमाताईंच्या घरामध्ये सून म्हणून प्रवेश तिने केला. घरात अमृताचा स्वभाव ह्या दोघांनाही माहीतच होता. कमलेशराव आणि रमाताई अमृताला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावत असायचे. कमलेशराव हे रेल्वे खात्यामध्ये काम करत होते. त्यामुळे ते मुंबईला आणि त्यांचा मुलगा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे तो रत्नागिरीला काम करत असायचा. त्यामुळे अमृता तिकडेच निघून गेली आपल्या नवऱ्यासोबत. त्यामुळे अमृताचा आणि कमलेशरावांचा रमाताईंचा जास्त काही संबंध येतच नव्हता.
बघता बघता आता लग्नाला 1.5 वर्ष उलटून गेली होती आणि घरामध्ये आनंदाची पावले खेळायला लागली. सगळं काही सुरळीत चाललं होतं, परंतु एक दिवस अचानक काळाने घाला घातला आणि कमलेशरावांचा मृत्यू झाला. ही बातमी सगळ्यांसाठीच खूपच धक्कादायक होती. दौलतरावांना देखील खूप वाईट वाटलं. त्यांचा अगदी जीवाभावाचा मित्र त्यांना सोडून गेला होता. दौलतरावांची बायको दौलतराव रमाताईंना खूप आधार देत होते. काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत, आमची अमृता घेईन तुम्हाला समजावून. ते अगदी आधाराने दोन शब्द रमाताईंसाठी खूप महत्त्वाचे होते. परंतु त्यांच्या हक्काचा माणूस तर गेला होता, तोही परत कधी येणार नव्हता. मध्ये 4-5 वर्ष गेल्यानंतर कमलेशरावांच्या धक्क्याने आता रमाताईंची तब्येत देखील खालावत चालली होती. त्यामुळे सुजित आणि अमृता मुंबईला राहण्यासाठी आले. परंतु जशी अमृता मुंबईला राहण्यासाठी आली तर तिने तिचे खरे रंग दाखवण्यासाठी सुरुवात केली. ती चेहऱ्याने एक होती आणि आतून एक होती, असं तिचं वागणं होतं. किचनमधली सगळी कामं आवरली असतील तर पुन्हा एकदा घर झाडून घ्या असं वाटत नाही का? घरात झाडू पोछा झाला आहे. जर झालं असेल तर सगळं उजळून निघालेलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना की माझी मैत्रीण खूप लांबून येत आहे आणि तिला माझ्या घरात एक कण घाणीचा दिसायला नको असं मला वाटत आहे. ही वेगळीच गोष्ट आहे की तिचं घर पाहण्यासारखं आहे आणि पण हे जुनं खाणदार त्यांच्या अगदी तुलनेत काहीच नाही. आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे ती अभ्यासातच माझ्यापेक्षा कमकुवत होते, पण इतकं चांगलं घर आणि कुटुंब तिच्या नशिबात लिहिलं होतं आणि माझ्या नशिबात तर जुनं घर आहे. जुनं घर आणि सासू तशीच आहे जी सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवून बसलेली आहे. माहीत नाही कधीपर्यंत या धर्तीवरती ओझं बनून राहणार आहे. हा तर मी काय सांगतो आई, लक्षात ठेवा, एकदा का सगळी कामं झाली की 2-3 तास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटून या. तुम्ही माझ्या मैत्रिणींसमोर यावं असं मला अजिबात वाटत नाही आणि तिने जाऊन सर्वांना सांगावं की माझी सासू कशी गावंढळ दिसते. तुम्ही माझ्यासाठी इतके तर करूच शकता. अमृता तिच्या वयोवृद्ध सासूला, त्या म्हाताऱ्या सासूला रमाताईंना सांगते. रमाताई म्हणायला सुनबाई, आधी तू दुसऱ्या शहरात राहायची, मग तुमच्या शेजारच्या वृद्ध महिलांशी अशीच वागत बोलत होतीस का? किंवा तुझ्या आईवडिलांचं वय सहज बोलायचीस का माझ्याशी? तू सगळ्यांशी गोड बोलत आहे, पण मग मी काय केलं आहे की तू माझ्याशी सतत नुसती कडू बोलत असते, वाईट साईट मला बोलत असते. तुझे सासरे काय गेले, तुम्ही लोकांनी तर मला मान द्यायचाच सोडून दिला. शेवटी माझ्याकडून कसली कमी राहिली आहे? मी सर्व काही तुमच्याच तर हाती सोपवलेलं आहे, तरी तुम्ही लोक या म्हातारीवर खुश का नाहीत? हे सांगताना रमाताईंचे डोळे भरून आले आणि त्या ढसढसा रडू लागल्या. अमृता म्हणाली, आता हे निरुपयोगी मगरीचे अश्रू बंद करा. तुमच्या या अश्रूंवर माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणता सर्व काही दिलं आहे. अहो, ह्या वयात खोटं का बोलता? मी कबूल करते की घरात 20-30 लाख रुपये गुंतलेले आहेत, पण ते आहेत तर तुमच्या नावावर आणि सासऱ्यांची पेन्शन म्हणून मिळणारे 25,000 रुपये तुम्ही तुमच्याकडे ठेवता. मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ते पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या, परंतु तुमच्या हातातून 1 रुपयासुद्धा निसटत नाही आणि तुम्ही माझ्याकडे आदराची मागणी करताय. चला खाली जा आणि 3 तास झाल्याशिवाय वरती येऊ नका. तितक्यातच रमाताईंचा मुलगा सुजित समोर आला. तेव्हा रमाताई रडत रडत म्हणाल्या, सुजित, तुझी बायको काय म्हणते ते ऐकलं का तू? काही का बोलत नाहीस बाळा? तुझी आई विरुद्ध तक्रार आहे का? मी तुझ्यासाठी काहीही केलं नाही का? मग तू सर्व ऐकून गप्प का ऐकत आहेस? सुजित रागाने म्हणाला, आई, काय चुकीचं बोलते ती? तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत आलो आहोत, तुला आधार देण्यासाठी. पण तू काय केलंस? मी तुला किती वेळेसाठी सांगितलं आहे
की तुला पेन्शनचे पैसे मिळणारे 25,000 रुपये आम्हाला दे. तुझा खर्च काय आहे? जेवण तू आमच्याकडे जेवतेस. 2 जोड कपडेसुद्धा तुला आम्हीच देऊ आणि अजून दुसरा काय खर्च आहे? रमाताई म्हणाल्या, नाही बाळा, माझाही छोटा मोठा खर्च आहे की, आणि मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही. कधी मी माझ्या माहेरचा आहे, तर कधी मंदिरात जाते, बाहेर जाते, तेव्हा मला थोडाफार खर्च करावाच लागतो. आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तुमच्याकडे हात पसरावे ते मला बरं वाटत नाही. मी तुला एक गोष्ट सांगते, वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कमीत कमी 80-85,000 रुपये पेमेंट मिळत असतं. मी तुला त्या पैशांचा हिशोब कधी विचारला आहे का? मग तू का अशा गोष्टी बोलतोस? मला आठवतं, शांताबाईच्या मागच्या गल्लीत राहायची आणि तिने पतीच्या मृत्यूनंतर सर्व पैसे आणि पेन्शन आपल्या मुलाकडे सोपवली आणि त्या बिचारीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घटकावर लागत होता आणि आपल्या औषधांसाठीही तिला आपल्या शेजारी लोकांकडे भीक मागावी लागत होती. बिचारी अगदी जिवंतपणे तिला कधीच सुख मिळालेलं नाही. पण तिचा मृत्यू असा झाला की आजही ते आठवलं की माझा आत्मा मला स्वतःची अशी परिस्थिती होऊ द्यायची नाही. त्या दिवशी सुचितला खूप राग आला. माहीत नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि म्हणाला, आई, आजपासून माझ्यासमोर कधीच तू येऊ नकोस. आणि सुजित तुझ्यासोबत जे जे करते ते बरोबरच करत आहे. तू याच लायकीची आहेस. आजचे 2 वेळचं जेवण भेटतं ना, विचार कर. जरा मी इथे राहिलो नाही तर तुला कोणीही विचारणार सुद्धा नाही. चोरट्याने एका वयोवृद्ध जोडप्यांचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन गेल्याचं वृत्तपत्र आणि बातम्यांतून रोज दिसतं. एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन. आपला सगळा राग आईवर काढल्यावर सुजित खाली उतरू लागला आणि निघताना अमृता, तुझी पार्टी झाली की मला सांग, आपण सिनेमा बघायला जाऊयात. राहू दे तिला एकटीला, त्या म्हातारडीला घरी स्वतःसाठी जेवणही बनवू देत तिलाच. अगदी तो रागातच घराबाहेर पडला. अमृता हसत म्हणाली, तुमचा मुलगा काय बोलला ते ऐकलं ना? तुम्ही आता चुकूनही काहीही बोलला तर तुमची अवस्था काय होईल याचा विचार करा. अमृताची पार्टी संपली. मी चावी डोअरमॅट खाली ठेवीन. असं खाली आल्यावर सगळी भांडी घासून ठेवा आणि किचनसुद्धा साफ करा, म्हणजे मला येऊन काही थोडाही वेळ लागणार नाही. आता खाली जा आणि विचारा. रमाताई डोळ्यात अश्रू घेऊन पार्कच्या दिशेने खाली जाऊ लागल्या. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूला 10 वर्ष उलटून गेली. लवकरच त्यांनी रमाताईंची सोबत सोडली. ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी रमाताईंना कशाचीही कमतरता कधीच पडू दिली नाही. रमाताई काही शाळा सुरक्षित होत्या, तरी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची नोकरी आणि आपल्या मुलाला दिली, कारण त्याला घरोघरी भटकायला लागू नये. मुलगा आईचे अश्रू पाहूनही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपले अश्रू आपल्या पदराने लपवत इतरांसमोर खोटं स्मितहास्य करून रमाताई खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाकावर अगदी शांतपणे बसल्या. तेवढ्यात त्यांची जुनी मैत्रीण सावित्रीताई त्यांच्याकडे आली आणि तिने विचारलं, रमा, तू कशी आहेस ग? मुले कशी आहेत आणि नातवंड कशी आहे? सर्व काही ठीक आहे ना ग? तितक्यात रमाताई दुःखी होत्या आणि की त्यांना इच्छा असूनही काही बोलायचं नव्हतं. पण सावित्रीताईंनी वारंवार विचारल्यावर रमाताई उदास स्वरात म्हणाल्या, कसली मुलं? कुणाची मुलं? सावित्रीताई स्तब्ध झाल्या. त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. सावित्रीताईंनी त्यांना विचारलं, काय झालं? जर काही घडलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. शेवटी आपणच एका वयाच्या आहोत, म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांगा. काही तासानंतर जेव्हा रमाताईने त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली, तेव्हा सावित्रीताई ते टाळू शकत नाही. नेहमीप्रमाणे तिची पार्टी संपवून अमृता तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघून गेली होती आणि चावी तिथे दाराच्या बाहेर डोअरमॅट खाली ठेवली होती. सावित्रीताई म्हणाल्या, अरे वा, तुमचं घर खूप छान आहे की. तुमच्या मुलाने बांधलं आहे का? रमाताई म्हणाल्या, आता मी तुम्हाला काय सांगू. मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून
ते 45 लाख रुपये मिळाले होते. म्हणूनच मी 30 लाख रुपये या घरात गुंतवले आणि उरलेले पैसे माझ्या मुलाला आणि सुनेला दिले. कारण त्यांना असं वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काहीच दिलं नाही. सावित्रीबाई म्हणाल्या, तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्यानं खूप आनंद होत असेल ना? आणि तुमचा मुलगा आणि सून तुमचा आदर सन्मान करत असतील ना? रमाताईंच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या, सावित्रीताई, आता काय सांगू? 6 महिने झाले नाही तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला आहे. आता माझा मुलगा आणि सून वारंवार पेन्शनचे 25,000 रुपये मला मिळतात ते मागत आहेत. आता तुम्हीच सांगा, जर मी ते त्यांच्याकडे सोपवलं तर मला छोट्या मोठ्या खर्चासाठी सतत त्यांच्यापुढे हात पसरावे लागतील. मग सतत मी त्यांच्यापुढे हात पसरवू का? सावित्रीताई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर केलंत. शेवटी तो तुमच्याशी कसंही वागू शकतो. रमाताई म्हणाल्या, अगं सावित्रीताई, आता काय सांगू? मी रोज मला त्यांच्याकडून धमकी येत असते की आम्ही निघून जाऊ. हे ऐकत ऐकत किती वर्ष गेली कळत नाही. आता मी पण थकले आहे. आता मी पण मनावर दगड ठेवला आहे. जे होईल ते बघत राहायचं. देवाच्या मनात जे आहे ते घडून जाऊ दे. तेही एकदाचं. ज्याने आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं होतं तो तर निघून गेला. मुलगाही निघून गेला तर काय करू शकते? जोपर्यंत आयुष्यात लिहिलेलं आहे तोपर्यंत मला जगावंच लागेल. ना काही वेळाने रमाताईंनी सावित्रीताईंना चहा दिला आणि तिथून त्यांच्या घरी गेल्या. दिवस तसेच निघून जात होते. सुमारे 10-12 दिवसानंतर अमृता सुजितला म्हणाली की तुझ्या धमक्यांचा तुझ्या आईवर काहीच परिणाम झालेला नाही. आपल्याला काहीतरी ठोस पावले उचलावेच लागतील, अन्यथा त्या आपल्याला पैशांचे देणारच नाहीत. तुम्हाला समजवते ना की 25,000 रुपये काही कमी नाही. अहो, 25,000 रुपये आपल्या हातात आले तर तुम्हाला काही खर्च करण्याची गरजच नाही. आपल्या सर्व पैसे जसेच्या तसे राहतील आणि हीच काय आहे, कधी कोलमडून पडेल काही पत्ताही लागणार नाही. आपल्याला समजणार सुद्धा नाही की कुणाची कुणाला काय देऊन गेली आहे. त्यावर सुजित म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस. यावर काहीतरी ठोस उपाय काढूनच तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. दुसऱ्या दिवशी अमृता रमाताईंना म्हणते, आई, छतावर खूप कचरा साचलेला आहे, तो साफ करून घ्या. रमाताई म्हणाल्या, सुनबाई, आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की पावसाच्या पाण्याने सर्व छत धुवून निघेल का? उगाच असं म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहे. अमृता म्हणाली, मला अशा घाणीत राहण्याची अजिबात सवय नाही. मी हे घर किती मेहनतीने सजवलेलं आहे आणि स्वच्छ ठेवलं आहे. तुम्हाला या घरात ठेवत आहे ही खूपच मोठी गोष्ट आहे. पण आता तर माझे या घरात राहण्यासाठी अजिबात मन करत नाही. आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता, परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवते की तुम्ही असं करा. तुम्हाला मिळणाऱ्या जे काही पेन्शनचे पैसे आहे ते तुमच्याजवळ ठेवा. आणि आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून रमाताई त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. अमृता पुढे म्हणाली, माझे पूर्ण बोलणं तर ऐकून घ्या. घरातील रेशन, दूध, लाईट बिलचे सर्व पैसे, तुमच्या नातवाच्या स्कूलचा खर्च आणि इतर सर्व खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा. हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का आम्ही घराबाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला सुद्धा भेटता येणार नाही. त्यावर रमाताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर घरातील पूर्ण खर्च माझ्या हातामध्ये सोपवत आहेस. मग माझ्या हातात किती पैसे राहतील ग? तुझ्या लक्षात कसं येत नाही? मी तुम्हा लोकांकडे कधीच काही पैसे मागत नाही. म्हणूनच तर मी माझ्या जे काही पेन्शनच्या पैशाचे हातात ठेवते. आणि तुझा नवरा तर प्रत्येक महिन्याला 80-85 हजार रुपये कमवत आहे. ते पैसेसुद्धा तुम्हालाच कमी पडत आहे का? की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत? याचा अर्थ मी माझ्याकडे सर्व पैसे खर्च करावे आणि तुमच्यासमोर हात पसरावा. सुनबाई, एवढंसुद्धा निर्दयी बनू नकोस ग. आज न उद्या तू सुद्धा म्हातारी होशील ना, तेव्हा तुझ्याबरोबर जर कोणी असं व्यवहार केला तर तुला कसं वाटेल? त्या वयात माझ्या मुलांपासून आणि नातवापासून मला वेगळं करू नकोस.
का उगाच ते का वयोवृद्ध आईच्या दुःखाचं कारण बनते. रामाताई हात जोडून अमृतासमोर विनंती करत होत्या. तेवढ्यात सुजितनेही त्यांचा हात पकडला आणि रामाताईंचा हात मुरगळत अमृताला म्हणाला, हे देवा, अजूनही या म्हातारीला अक्कल का येत नाही. मग ठीक आहे, पेन्शनचे 25,000 रुपये घेऊन मर, याच घरात एकटीच राहा. एवढं बोलून त्यांनी जोरात रामाताईंना धक्का दिला. तेव्हापासून त्या दूर जाऊन पडल्या. आणि त्यानंतर अमृता आणि सुजितला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा सुजित म्हणाला, आपले सर्वांचे सामान पॅक कर, कुठेतरी दुसरीकडे राहण्यासाठी जाऊयात. आता आपण त्या म्हातारीसोबत एक क्षणभर देखील राहायचं नाही. ती मेली तरी मुकाट्याने तिला मरू दे, अग्नीसुद्धा द्यायचा नाही. तिच्यासोबत आपलं कोणतंही नातं नाही. इथे राहून तिला 2 घास खायला देत होतो तरीसुद्धा ती आपलं बोलणं ऐकायलाच तयार नाही. मरू देत तिला एकटीला, मग भूत बनून फिरत राहील. रामाताईंनी आता आपल्या मनावर दगड ठेवला होता. आज जे काही होईल ते पाहून घेऊ असा विचार करत होत्या. आता जे काही होईल ते पाहून घेऊ असा विचार करत असताना दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा आणि सून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. तिथे 15,000 रुपये महिना भाडं होतं. 5,000 रुपये लाईट बिल आणि जेव्हा जेवढा खर्च वाढू लागतो तेव्हा त्यांना घर खर्चासाठी जाणीव होऊ लागली. तिकडे जाऊन त्यांना फक्त 1च महिना झाला होता. 1च महिन्यात सुजितला आणि अमृताला आपली चूक लक्षात आली होती. म्हणून ते पुन्हा आपल्या आईकडे आले. आणि सुजित आईला म्हणू लागला, आई, मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील. आता तुझंसुद्धा खूप हाल झाले आहेत ना. आम्हीसुद्धा माणसं आहोत ग, माणसाकडून चुका ह्या होत असतात. आता मी तुझं सर्व काही करणार आहे, अगदी तुझी सेवा करणार आहे. मग दुसरं कोण करणार. म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा रमाताईंनी स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, तू विसरलास का. मी तुला जन्म दिला आहे. मी तुझी आई आहे. मला सर्व गोष्टींची जाणीव आहे. तुला तिथे 15,000 रुपये भाडं देणं परवडत नाही, परंतु आपल्या जन्मदात्या आईला 2 घास घालायला तुझ्यासाठी कठीण झालं आहे. आज मला समजलं की या जगात कोणीच कोणाचं नाही. इथे तर सर्व लोक स्वार्थी आहेत. तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तू माझी चिंता करू नकोस. मी एक कामवाली ठेवली आहे. ती महिन्याला 5,000 रुपये घेऊन घराचं सर्व काम करते. मला कोणाचं काही ऐकण्याची गरज नाही. तू तुझ्या बायकोबरोबर खुश राहा. इथे येण्याची तुला काहीही गरज नाही. आता माझी आरामाची आणि झोपण्याची वेळ झालेली आहे. मी येते असं म्हणून रमाताईंनी सुजित आणि अमृताच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला. बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे सर्वत्र पसरली. जेव्हा ही बातमी सावित्रीताईंच्या सुनेला ती समजली तेव्हा ती सावित्रीताईंकडे येऊन म्हणाली, आई, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मैत्रिणीने काय केलं आहे. मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा. उगाचच तुमचे डोकंसुद्धा खराब व्हायला नको. जेव्हा ही पूर्ण बातमी सावित्रीताईंना समजली तेव्हा त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला तर वाटतं रामाने जे काही केलं ते अगदी बरोबर होतं आणि ते योग्यच आहे. जर तिचा निर्णय घेण्यासाठी ती लायक आहे तर तिला कोणासमोरही हात पसरण्याची गरजच नाही. मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध, जे काही वयोवृद्ध आहे त्या महिलांनी तिच्याकडून शिकायला हवं. कारण मुलगा आणि सुना आपल्याला जगात खुश राहावेत आणि आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांवर ह्या जगात कोणावरही ओझं बनून राहायला नको. अगं, जर हे 4-4, 5-5 मुलांना एक आई सांभाळू शकते, पण मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात. सुनबाई, हा काही व्यवहार झाला का. चल, मी तिला भेटून येते रामाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडं सुद्धा डोकं आहे. पुढे बोलून त्या रामाताईंना भेटण्यासाठी निघून गेल्या. सावित्रीताई आज खूपच खुश होत्या. त्यांना आता कोणत्याही शब्द ऐकावे लागत नव्हते. काहीही वाईट साईट ऐकावं लागत नव्हतं. नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर त्या आता अगदी आत्मसन्मानाने जगत होत्या आणि त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर त्या आपल्या वेळही घालवत होत्या. आता त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याजवळ नसली तरी त्यांच्या जीवनामध्ये शांतता होती.
आणि उरलेलं शेवटचं आयुष्य होतं तेही आनंदाने जगत होत्या. अमृताची ही बातमी तिच्या आईवडिलांना समजली की ती तिच्या सासूचा छळ करते, तिला त्रास देते, पैशासाठी प्रॉपर्टीसाठी तिला मानसिक शारीरिक त्रास देत आहे. तेव्हा तिच्या आईवडिलांनी अमृतासोबत जे काही नातं होतं ते सगळं तोडून टाकलं होतं आणि रमाताईंना ते पाठिंबा देत होते. अमृताच्या आईवडिलांनी आपल्या मुलीची बाजू न घेता सत्याच्या बाजूने साथ दिली. हे आजच्या काळात सहजासहजी होताना दिसत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, रमाताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य? की त्यांनी आपल्या मुलाला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवं होतं, की वडिलांची मिळणारी पेन्शनचे पैसे आपल्या मुलाला आणि सुनबाईंना द्यायला हवे होते? तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.